रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण केळीच्या पानातली मच्छी फ्राय करतोय। त्याला पातोळा पण म्हणतात आणि आता आपण तर पाण्यातून करतोय मच्छी फ्राय। हे आलं लसणाची पेस्ट घेतली, आलं लसूण मिरची कोथिंबीर याची पेस्ट आहे। ही आपण 1.5 चमचा घेतले। हे मीठ घेतोय आपण। हे काय मच्छी घेतलेस? ही तांबी मासे आहेत। छोटे मासे असतात ना, तांबी एवढे एवढे छोटे दिसते, एवढे एवढे तांबी मासे होते ना, ते आणले। त्याची मी शेपटं घेतलेत मोठी करून, गबडं फेकून दिली नाही घेतली। आता आपण ना ते स्वच्छ धुवून वगैरे घेतलेत। मीठ घेतलं 1 टीस्पून आणि 1.5 चमचा मी आगरी मसाला घेते आणि 2 चमचे मी काश्मीर मिरची पावडर घेतली। अर्धा चमचा हळद घेतली। थोडासा गरम मसाला हे काढवायचा आपल्याला। 1/2 चमचा आपण गरम मसाला घेतला। व्हिनेगर घेणार आहोत 1.5-2 चमचे। आता आपण ना ते जो व्हिनेगर घेतलाय, मसाला घेतलाय, तो सगळा चोळून घेऊया। आता आपण सर्व मिक्स करून घेऊया। थोडंसं मीठ वरून लावून घेतलं। आता आपण मसाला कालवून घेऊया तोपर्यंत। आता सगळ्या जे मासे आहेत त्यांना आपण लावून घेऊया मसाला व्यवस्थित एकदम। आता आपलं मास्यांना लावून झालेला आहे मसाला। आता आपण केळीची जी पानं काढलीत त्याच्यामध्ये हे करून घेऊ। हे आपल्याकडे पानाचंच काढलेलं आहे आपण, यानेच आपण बांधणार आहे पान। आता आपण तव्यामध्ये तेल टाकून त्याच्यावर हे पान टाकून घेतलंय। दुसऱ्या साईडला पण थोडं तेल टाकून
10 मिनटं आपण मीडियम गॅसवर हा फिश दोन्ही साईडनी स्टीम करून घेतला. आता आपला फिश दोन्ही साईडने स्टीम झालेला आहे. आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊया. हा फिशची टेस्ट जी आहे ती खूपच अप्रतिम लागते. पानाचा सुगंध यात येतो. तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. आणि जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला शेअर करा. धन्यवाद.